इथं बनवत आहात लिंबाचं लोणचं. त्यासाठी तर लिंब घेतलेले आहेत 50. आणि 1 वाटी लाल तिखट, 1 वाटी मीठ, आणि ही साखर आहे 1 किलो, आणि केपरा लोणचं मसाला. तर लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि एका पातेल्यामध्ये रस काढायचा आहे लिंबाचा. तर ह्याच्यामध्ये पूर्ण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. तर अशा फोडी करायच्या आहेत लिंबाच्या. तर आता हे फोडी केलेल्या मी मिक्सरवरती काढते. लोणचं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक सुद्धा बी गेलेला नाही पाहिजे. तर लिंबामधला जो बिया असतो तो शक्यतो बाहेर काढून टाकायचा. बरोबर मदत होत. तर लिंबाचा रस आपण गाळून घेऊ. बी जाऊ द्यायचं नाही आपल्याला, कारण पुन्हा लोणचं खराब होतं बी गेल्यानंतर. लिंबाच्या पुड्या आपण मिक्सरवरती काढून घेऊ. थोडासा रस टाकू आपण मिक्सरमध्ये. तर बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे पूर्ण लिंबाच्या फोडी. तर अशा पद्धतीनं मिक्सरवरती काढून घेतलेल्या आहेत लिंबाच्या फोडी. जास्त नाही खायचं मीठ. टाका आता. मीठ 1 वाटी टाकलं आहे आणि लाल तिखट 1 वाटी. वाटी सेमच घ्यायची आहे. टाका. आणि केपरा मसाला. आणि साखर टाका. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ. तर उरलेला लिंबाचा रस टाकून घेऊ. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर लिंबाचं लोणचं घालताना एकच काळजी घ्यायची की लिंब आपल्याला फ्रेश आणि ताजे पाहिजे. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते लिंबाचं लोणचं. पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. तर तयार झालेलं आहे लिंबाचं लोणचं. आता बरणीमध्ये भरून ठेवू. नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी.